मुंबई महापालिकेच्या 1000 कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्यात. गैरव्यवहारांचा आरोप होतोय. मुंबई महापालिकेतील सुमारे 1000 कोटी रुपयांच्या या निविदात त्या रद्द करण्यात आल्यात. भाजपकडून या प्रक्रियेमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. अवघ्या एका महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निविदा काढल्यानं संशय व्यक्त होतोय. काही ठराविक ठेकेदारांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येतोय. तर विरोधकांकडून आता चौकशीची मागणी होतीये. प्रशासनावर दबाव वाढलाय. रस्ते, पर्जन्य, जलनिस्सारण आणि इतर कामांच्या निविदांचा यामध्ये समावेश आहे. 1000 कोटीपेक्षा जास्त रकमांचं टेंडर्स किंवा व्यवहार रद्द केले असतील, भ्रष्टाचाराचा संशय आल्यामुळे, तर त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नव्या आयुक्तांचं अभिनंदन केलं पाहिजे. आम्ही सातत्याने तेच सांगत होतो की प्रशासकीय काळामध्ये, त्या काळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. मुंबई लुटली गेली. मुंबई महापालिकेतला एक एक पैसा हा मुंबईकराचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही. तो संपूर्ण कारभार पारदर्शक असला पाहिजे. ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. त्यामुळंच अशा पद्धतीचे जी काही टेंडर आहेत ते रद्द करण्याचं काम करण्यात आलंय. ही टेंडर पुन्हा नव्यानं काढली जातील. पारदर्शक पद्धतीनं मुंबईचा कारभार करणं हे भारतीय जनता पार्टीचं, देवाभाऊंचं स्वप्न आहे. त्यामुळं आम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कारभार करू. त्याच दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे. तपास करून त्याच्यामध्ये जर का कोणी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जातील. कोणालाही सोडलं जाणार नाही. रेफर बॅक केल्याचा अर्थ ते प्रस्ताव पुन्हा येणार आहेत पुढच्या मीटिंगमध्ये. आणि मला वाटतं लागोपाठ 3 मीटिंग नंतर 4थ्या मीटिंगमध्ये 30 दिवसाच्या ते प्रस्ताव पास, त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचाच आहे. त्यामुळे रेफर बॅक केले म्हणजे तुम्ही महानगरपालिकेचे पैसे वाचवले असा अर्थ होत नाही. ते आज ना उद्या पास होणारच आहेत. त्यामुळे उगाच कसली खोटी पारदर्शकतेचा विषय यांनी करू नये.